एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना खुलं आव्हान दिलंय। आपल्या संपत्तीची 5 वेळा चौकशी झाली तशी गिरीश महाजन यांनी स्वतःच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश द्यावेत असं चॅलेंज खडसेंनी दिलं। तसंच आपल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणामध्ये सातत्यानं प्रश्न उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। खरंच दम असेल तर मुलाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असं खुलं आव्हान एकनाथ खडसेंनी दिलंय। गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं हा माझ्यासमोर मूळ प्रश्न आहे। गिरीश महाजन माझं काम कार्यकर्ते म्हणतात गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा। पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान में टहलका मच जाएगा असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे। हे गिरीश महाजनांविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे। मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? वारंवार गिरीश महाजनांनी चॅलेंज केलं, त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले। मी आजही चॅलेंज सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।